नमस्कार मंडळी. आज आपण इंजिनिअरिंगमधल्या एका अगदी मूलभूत पण तितक्याच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे धातूचे वेगवेगळे तुकडे एकमेकांना कसे जोडले जातात. जरा विचार करा, मोठमोठे पूल बांधण्यापासून ते आपल्या स्मार्टफोनमधल्या इवल्याशा सर्किट बोर्डपर्यंत सगळीकडे धातू जोडण्याची कला वापरलेली दिसते. चला तर मग या विषयात जरा खोलवर शिरूया. धातू जोडणं हे वाटते तितके सोपे नाहीये. यामागे खूप वेगवेगळ्या पद्धती आणि तंत्रज्ञान आहे आणि आज आपण तेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कल्पना करा की आपल्यासमोर धातूचे 2 तुकडे आहेत आणि त्यांना असं जोडायचंय की ते पुन्हा कधीच वेगळे होणार नाहीत, अगदी कायमचे. काय करता येईल? हा एक साधा प्रश्न संपूर्ण जॉइनिंग प्रोसेसचा पाया आहे आणि आजच्या आपल्या माहिती सत्राचा केंद्रबिंदूही तोच आहे. धातू जोडताना सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा निर्णय जो घ्यावा लागतो तो म्हणजे आपल्याला ही जोडणी कायमस्वरूपी हवी आहे की तात्पुरती. म्हणजे जोडलेले भाग नंतर परत वेगळे करायची गरज पडणार आहे का? या एका प्रश्नावरच अवलंबून असतं की आपण पुढे कोणती पद्धत निवडणार आहोत. आता इथे बघा, तात्पुरत्या जोडणीसाठी आपण नट आणि बोल्ट वापरतो, जे आपण कधीही सहजपणे उघडू शकतो. पण आज आपला फोकस आहे कायमस्वरूपी जोडणीवर, म्हणजे जिथे धातूचे तुकडे एकदा जोडले की ते जणू एक एकजीवच होऊन जातात. त्यांना तोडल्याशिवाय वेगळं करणं शक्यच नसतं. बरं, आता कायमस्वरूपी जोडणीसाठी सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या काही पद्धती पाहूया. आणि या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, उष्णता. उष्णतेचा वापर करूनच धातूंमध्ये एक मजबूत आणि कायमस्वरूपी बंध तयार केला जातो. सगळ्यात पहिली आणि कमी तापमानावर होणारी प्रक्रिया म्हणजे सोल्डरिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर हा जणू काही धातूंसाठी वापरला जाणारा एक प्रकारचा गरम गोंद आहे. यात गंमत अशी आहे की मूळ धातूचे तुकडे अजिबात वितळत नाहीत, फक्त सोल्डर नावाचा एक तिसराच धातू वितळतो आणि त्या 2 तुकड्यांना घट्ट पकडून ठेवतो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे खूप वापरलं जातं. याच्या पुढची पायरी, जी सोल्डरिंगपेक्षा जास्त मजबूत आहे, ती म्हणजे ब्रीजिंग. हा एक मधला मार्ग म्हणता येईल. यातही सोल्डरिंगसारखंच मूळ धातू वितळत नाही, पण जो फिलर मेटल वापरला जातो तो जास्त तापमानावर वितळतो. त्यामुळे मिळणारा जोड जास्त ताकदवान असतो. ह्या चित्रात ब्रेझिंगची प्रक्रिया अगदी स्पष्ट दिसते, नाही का? बघा, टॉर्चच्या ज्योतीने आधी मूळ धातू चांगला गरम केला जातोय आणि तो लाल झाला की त्यावर फिलर रॉड ठेवताच तो वितळून त्या सांध्यामध्ये आपोआप पसरतो. अशा प्रकारे एक मजबूत जोड तयार होतो. आणि आता येतो सगळ्यात पॉवरफुल प्रकार, वेल्डिंग. यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. वेल्डिंगमध्ये फक्त फिलर मेटल्स नाही, तर मूळ धातूचे तुकडे सुद्धा वितळवले जातात. ते दोन्ही एकत्र वितळून एकजीव होतात आणि थंड झाल्यावर एकच अखंड तुकडा बनतात. चला तर मग वेल्डिंगच्या दुनियेत जरा आणखी खोलवर जाऊया, कारण उष्णतेने जोडण्याच्या पद्धतींपैकी हीच सर्वात जास्त वापरली जाणारी आणि सगळ्यात मजबूत पद्धत आहे. तिचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि उपयोग तर अक्षरशः अगणित आहेत. वेल्डिंगचा एक खूप प्रसिद्ध प्रकार म्हणजे आर्क वेल्डिंग. या चित्रात बघा, इलेक्ट्रोडमधून विजेचा प्रवाह सोडल्यावर एक आर्क किंवा विजेची ठिणगी तयार होते, ज्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. हीच उष्णता मूळ धातूला वितळवून एक वेल्ड पूल तयार करते आणि तो थंड झाल्यावर आपल्याला एक अत्यंत मजबूत जोड मिळतो. आता या आर्क वेल्डिंगमध्ये सुद्धा बरेच उपप्रकार आहेत, जसं की मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, कार्बन आर्क वेल्डिंग, सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग आणि MIG किंवा MAG वेल्डिंग. या सगळ्यांची नावं वेगवेगळी असली तरी या सगळ्यांचं मूळ तत्त्व मात्र एकच आहे, विजेच्या आर्कने उष्णता निर्माण करणे. पण उष्णता मिळवण्यासाठी फक्त वीजच लागते असं नाही. दुसरा एक मार्ग आहे, तो म्हणजे वायूंचं ज्वलन. ऑक्सिफ्यूल वेल्डिंगमध्ये ऑक्सिजन आणि दुसरा एखादा इंधन वायू, जसं की ॲसिटिलीन, एकत्र जाळून एक प्रचंड उष्ण ज्योत तयार केली जाते. ही ज्योत धातू वितळवण्यासाठी वापरली जाते. यात विजेची गरज नसते. आता साहजिकच आहे, प्रत्येक पद्धतीचे जसे फायदे असतात तसे काही तोटेही असतात. एकीकडे वेल्डिंगचे फायदे म्हणजे यातून 100% ताकदीचा जोड मिळतो, मटेरियलची बचत होते आणि कोणत्याही आकाराचे भाग आपण जोडू शकतो. पण दुसरीकडे ही प्रक्रिया कधीकधी हळू असू शकते. पातळ पत्र्यांवर वेल्डिंग करणं खूप अवघड असतं आणि कधीकधी जोडामध्ये काही दोषही राहू शकतात. मग आता प्रश्न पडतो की इतक्या सगळ्या पर्यायांमधून आपल्या कामासाठी नक्की कोणती पद्धत निवडायची? तर यासाठी आपल्याला फक्त प्रक्रियाच नाही, तर आपण ती जोडणी कशी करणार आहोत, म्हणजे त्या जोडणीची रचना कशी असणार आहे, हेही समजून घ्यावं लागतं.
ही गोष्ट समजून घेण्यासाठी हे चित्र बघा. फक्त वेल्डिंगची पद्धत नाही, तर धातूचे तुकडे कसे ठेवले आहेत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते जर समोरासमोर ठेवले असतील तर त्याला बट जॉईंट म्हणतात, काटकोनात असतील तर कॉर्नर जॉईंट, आणि एकावर एक ठेवले असतील तर त्याला लॅप जॉईंट म्हणतात. प्रत्येक प्रकारच्या जॉईंटची स्वतःची एक ताकद आणि विशिष्ट उपयोग असतो. चला, तर आज आपण शिकलेल्या 3 मुख्य पद्धतींची एका नजरेत पटकन तुलना करूया. सोल्डरिंग, मूळ धातू विळतत नाही, तापमान अगदी कमी आणि उपयोग प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ब्रेझिंग, यातही मूळ धातू विळतत नाही, तापमान मध्यम असतं आणि हे प्लंबिंग किंवा दुरुस्तीच्या कामात वापरलं जातं. आणि शेवटी वेल्डिंग, यात मूळ धातू विळतो, तापमान सर्वाधिक असतं आणि याचा उपयोग बांधकाम आणि मोठ्या उत्पादनांमध्ये होतो. चला, आता सगळं समजून घेतल्यावर एक छोटासा विचार करूया. आपल्या घरातील खिडकीच्या ग्रिलपासून ते आपण बसतो त्या खुर्चीपर्यंत, आपल्या सायकलच्या फ्रेमपासून ते मोठ्या इमारतींच्या स्ट्रक्चरपर्यंत, आज आपण शिकलेल्या जोडणीच्या या प्रक्रिया आपल्या आजूबाजूला कुठे कुठे दिसतात याचा जरा शोध घेऊन बघा. मजा येईल.